वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्याच दिवशी आयुष कोमकरची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली। या हत्येचा सूत्रधार म्हणून ज्याच्यावर आरोप होतोय तो बंडू आंदेकर, ज्याच्या गुन्हेगारीचा इतिहास प्रचंड भयंकर आहे। मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्याच सख्या नातवाला मारायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही। बंडू आंदेकर यानं खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे। विशेष म्हणजे बंडू आंदेकर आपल्या टोळीमध्ये ऐन तारुण्यात आलेल्या मुलांना समाविष्ट करून घेतो आणि हळूहळू त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करवून घेतो, असं आतापर्यंत घडलेल्या घटनांमधनं दिसून येत आहे। आणि आताही आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये गुन्ह्यातील 13 आरोपींपैकी 7 आरोपी हे 19 ते 25 वयोगटातले। आंदेकर टोळीचा प्रमुख म्हणून बंडू आंदेकरचा तो पॅटर्नच आहे। तारुण्यात आलेल्या युवकांकडून संघटित गुन्हेगारीसाठी त्यांचा कट रचून त्यांच्याकडून गुन्हे करवून घ्यायचे, यासाठी टोळी प्रमुख बंडू आंदेकर याचा हातखंडाच असल्याचं बोललं जातं। आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आंदेकर टोळीतील अटक केलेल्या 10 आरोपींना 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं आयुष कोमकरचा निर्घृणपणे खून केला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक केली, त्यानंतर बंडू आंदेकरसह 4 अटक झाली आहे। पुण्यात 2 अटक केली होती। शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना गुजरातमधल्या द्वारका इथून अटक झाली आहे। या सगळ्यांना पुण्यातल्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। आंदेकर टोळी प्रमुख बंडू आंदेकर 70 वर्षांचे आहेत आणि 7 आरोपी हे 19 ते 25 वयोगटातले। आता ही आयुष कोमकरच्या खुनासाठी वापरलेली पिस्टल कोणी पुरवली, ही पिस्टल चालवण्याचा सराव कुठे झाला, याचा तपास पोलिसांना करायचा आहे। आता न्यायालयानं या सर्व आरोपींना 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर असल्याचं समोर येत आहे। त्याच्याच सांगण्यावरून आयुषची हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढे आलेलं आहे। पोलिसांच्या जाळ्यात सर्व आरोपी सापडले असले तरी कृष्णा आंदेकर हा फरार होता, तो सुद्धा आता पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे। पण एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये बघितलं तर बंडू आंदेकर हा ऐन तारुण्यात आलेल्या या मुलांना गुन्हेगारीसाठी वळवतो आणि त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करून घेतो, हे आतापर्यंतच्या तपासात लक्षात आलंय। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।